नित्य स्वामी दर्शन 27 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अष्टांग योगातली 5वी पायरी आहे प्रत्याहार. ही अवस्था स्वामी भक्तांना बाह्य विषयांमधून मुक्त करते. पहिल्या 4 पायऱ्या पार केल्यावर प्रत्याहार ही अवस्था प्राप्त होते. त्यामुळे एक महत्त्वाचा फायदा होतो आणि तो म्हणजे स्वामी भक्तांचे अचपळ मन आणि स्वेच्छाचारी इंद्रिये स्थिर होतात. मन आणि शरीर एकदा का शांत झाले, स्थिर झाले की लक्ष स्वामी स्मरणात गुंतून पडते. इतके की शरीर कुठलीही काम करीत असेल, अगदी थकलेले शरीर गाढ झोपी गेले तरी मन स्वामीनामात अखंड दंग राहते. ह्या 5व्या पायरीवर स्वामी समर्थांच्या अगाध शक्तीचा प्रत्यक्ष साक्षात्कार घडतो. स्वामी भक्त स्वामींच्या चरणी लीन होऊन जातो. भान हरपून स्वामी दर्शनात दंग होतो. अष्टांग योगातली 6वी पायरी आहे धारणा. धारणा त्याचा अर्थ स्वामी प्रतिमेत प्रत्येक स्वामी भक्ताने आपले शुद्ध झालेले मन आणि ध्यान अवस्थेतले शरीर एकाग्र करणे. धारणा ही ध्यानाच्या अगोदरची पायरी आहे. धारणा, ध्यान आणि समाधी ही खरी त्रिपुटी आहे. ध्यान अवस्थेत संबंधी मी तुमच्याशी सविस्तरपणे बोललो आहे. ध्यान ही अष्टांग योगातली 7वी पायरी आहे. त्या अगोदरच्या 6 पायऱ्या नीटपणे पार पाडल्याशिवाय ध्यान अवस्था प्राप्त होत नाही, हे मला खरे तर सांगायचे होते. धारणेतून ध्यान आणि ध्यानातून समाधी ही स्वामींच्या निकट जाण्याची मानसिक प्रक्रिया आहे. समाधी ही अष्टांग योगातली 8वी पायरी. या 8व्या पायरीवर आपण येऊन पोचलो की स्वामींचे साक्षात्कारी सुंदर दर्शन घडते. समाधी लागली की स्वामींच्या प्राप्तीची खूण सापडते. प्रापंचिक प्रलोभने संपतात. चित्त स्वामींपाशी एकाग्र होते. समाधी ही अष्टांग योगातली खरे तर परमसीमा आहे. धारणा, ध्यान आणि समाधी या त्रिपुटीला संयम म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या पहिल्या 5 पायऱ्यांना बहिरंग योग म्हणतात. अष्टांग योगाचा प्रमुख उद्देश म्हणजे बहिरंग योगातून संयमाशी येणे आणि स्वामींचे सुखद दर्शन घेणे. या अष्टांग योगामुळे स्वामींची प्राप्ती होते. मन शांत होते. प्रापंचिक सुखदुःखांची समाप्ती होते. मन स्वामींशी एकाग्र होते. आयुष्यातल्या आनंद पर्वाला नव्याने सुरुवात होते. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.